सिंगल आणि तदनंतर फ्रीडचा बॉल. फटका चांगला, फक्त दिशा दिली आहे. बॉल जाईल वन टप्प्या अखेर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी बंटी राहिल्यानंतर या धावसंख्येचा पाठलाग करणं जास्त अवघड नसेल. आणि पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये फटका असा धुवाधार. धावा मिळतील 4. तर नेक्स्ट मॅच असणार आहे उत्कर्ष दैवळी आणि बीड या 2 संघादरम्यान. आणि उत्कर्ष दैवळी संघानं नाणेफेकीचा कौल जिंकून इथून फटका दमदार आहे. चेंडू आउट ऑफ सीमा पार. पंच आम्हाला सांगतात कणकणी षटकार. अठरा धावा. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू गॅप मध्ये भडकलून दिलाय चेंडूला. पण आव्हा मिळतील धावा 4. काय फटका, चौकार. आणि नेऊन कुठे ठेवलाय बॉल तयार. फटका चांगला आहे. आपलातून फटका. बॉयडिस लॉंग ऑफ सीमा रेषा क्लिअर केली. ते नाव आहे ना, ते नाव कायम त्यांनी ठेवलं या मैदानावरती. आणि बंटी पेंडारी ठोकतोय या चेंडूवरती. दर्जेदार विलोपनीय षटकार ते करतोय. 22 तयार. पुन्हा एकदा चांगला फटका. अगदी त्यांच्याच खेळाडू कक्षामध्ये डीप मिड विकेट सीमा रेषा क्लिअर करत हा षटकार. मैदानावरती मारलेले ते 3 षटकार. एक वाईट बॉल देखील आपण पाहिला होता. आणि तोच बंटी मैदानाच्या आतमध्ये बरसतोय. येतोय चौकार. नव्हतं व्हायला क्रिकेटमध्ये जास्त वेळ लागत नाही. आणि पुन्हा एकदा सरळ बॅटनं अगदी आपण पाहतोय धावा येत होत्या, परंतु स्विच हिटचा फटका. कोणत्या दिशेला असं शिवशक्ती कडाव टीमला झालंय. कारण की प्रत्येक बाजूला ज्या ठिकाणी वॅकंट एरिया, ज्या ठिकाणी रिकामी जागा, त्या रिकाम्या जागेमध्ये वॅकंट एरियामध्ये